नमस्कार. टेस्ट बाय शीतल रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने भरली वांगी. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया. मी पाव किलो वांगी स्वच्छ धुवून घेतली आहेत. त्याचे अर्धे देठ कापून त्याला 4 काप देऊन मिठाच्या पाण्यात ठेवले आहे, म्हणजे वांगी काळी नाही पडणार. वांग्याला भरायला मसाला तयार करू. त्यासाठी आपण पाव कप शेंगदाणे भाजून घेतले आहेत. पाव कप खिसलेले सुके खोबरे घेतले आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे काप घेतले आहे. 4-5 कढीपत्त्याची पाने, अर्धा कप धुतलेली कोथिंबीर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घेतले आहे. 2 चमचा लाल तिखट, घरगुती हे लाल तिखट घेतले आहे. आता हे सगळे मिक्सरच्या भांड्यात एकत्र घालून वाटण करून घेऊ. ह्या वाटणात आपण पाणी न घालता जाडसर असे वाटण करून घेणार आहोत. हे बघा, या प्रकारे. आता हा मसाला आपण वांग्यात भरून घेऊया. वांग्याच्या ज्या फोडी केल्यात त्याच्यात आपण हा भरून घेणार आहोत. मसाला वांग्यात जरा दाबूनच भरायचा, म्हणजे तो तेलात घातल्यावर सुटणार नाही. बघा, अशा प्रकारे. आणि सगळी वांगी आपण ह्याच प्रकारे भरून घेणार आहोत. बघा, उरलेला मसाला आहे ना, तो आपण भाजीतच घालून घेणार आहोत. आता आपण कढई ठेवली आहे गरम करायला. त्यात 2 चमचा तेल घालून घेऊ. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाले की त्यात वांगी घालून घेऊया. आणि मंद आचेवर 2 मिनिटं झाकून ह्या वांग्यांना वाफ देऊया. आता 2 मिनिटं झाली आहेत. आता उरलेला जो मसाला होता तोही आपण ह्याच्यात घालून घेऊ आणि 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर तेलात ह्याला मसाल्याला चांगलं परतून घेऊया. चार मिनिटं झाली आहेत. आता बघा, तेलही चांगले सुटले आहे मसाल्याला. आता आपण ह्याच्यात गरम पाणी घालून घेणार आहोत 1 कप भर. इथे मी थोडं लपटपच वांग करत आहे, म्हणजे ते भाताबरोबर या भाकरीबरोबर खाता येते. तुम्हाला जर त्याच्यात रस्सा नको असेल तर वांगी शिजण्या एवढं अर्धा कपच पाणी घाला. आता आपण ही भाजी झाकून 8 ते 10 मिनिटं देणार आहोत. 10 मिनिटे झाली आहेत. मी ही भरली वांगी सुरुवातीचे 5 मिनिटं गॅस फास्ट ठेवून आणि नंतरचे 5 मिनिटं गॅस स्लो करून शिजवली होती. आता हे शिजले आहेत का चेक करूया. नेहमी शिजलेले वांगे देठाच्या साईडून चेक करायचे, नाहीतर कधी कधी काय होते, पुढे शिजते आणि देठाच्या साईडून थोडं कच्चं राहतं. बघा, मस्त अशी भरली वांगी शिजली आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि ह्याला सर्विंग बॉलमध्ये काढून घेते. तर मस्त अशी आपली भरली वांगी तयार झाली आहेत. ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा.